बातमी आता सोलापुरातून आहे। सोलापूरमध्ये शालेय पोषण आहाराचा काळा बाजार हा उघड झाल्याचं कळतंय, कारण माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोषण आहाराचं यावेळेस धान्य संपूर्ण काळा बाजारात जाताना पकडण्यात आलंय। तर सोलापुरातील एक मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण शालेय पोषण आहाराचा काळा बाजार या ठिकाणी उघड झालाय। माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुणाचा होता माल? हां, कुठनं घेतला? कोण दिले? कोण दोघं तिघं? प्रिन्सिपल आणि दोघं तिघं। हां, कुठली शाळेचं नाव? हां, श्री शाहू। या शाळेतनं माल घेतला का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।